सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठं राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरताना अडथळे येत असल्याचा आरोप होतोय। अखेर पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या। पोलीस संरक्षणातच थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उज्ज्वला थिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। मोहोळमध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून ते सगळीकडे नेटे आपल्याला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना, बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू दिलाय। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेल्या आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला, तर पोलीस प्रोटेक्शन काय करताय? 8 दिवस झाले त्यांना प्रोटेक्शन मागते मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार काहीतरी याच्यावरती हे झालेलं असं असतंय। पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत नाहीत, जिल्ह्यावर उमेदवार मिळत नाहीत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बगल बच्च्याकडनं होत असतो।